हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासी किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे बटरस्कॉच केक, तो पण चिल्ड्रन डे स्पेशल हाफ केजी केकमध्ये। ठीक आहे, तर इथं मी नेहमीप्रमाणे व्हॅनिला स्पॉन्जपासून 3 लेयर कट करून घ्यायचेत आपल्याला आणि नंतर आपण केक बनवायला स्टार्ट करणार आहे। अशा प्रकारे 3 लेयर कट करून घेतलेले आहेत आणि प्रॉपर आयसिंग करण्यासाठी स्टार्टिंगला आपल्याला बेसला थोडीशी क्रीम लावायची, त्याच्यावरती आपला एक लेयर ठेवायचा, त्याला थोडंसं लाईटली स्प्रेस करायचं की आपला केक जरी कुठे जास्त ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन गेलो तरी तो हलणार नाही असा। ठीक आहे, तर शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आणि जर तुम्ही थोडा क्रश शुगर सिरपमध्ये पण थोडंसं एकदम अर्धा चमचा जरी ॲड केला तरी चालतं आणि प्लस क्रीममध्ये पण क्रश मिक्स करायचं, म्हणजे क्रीमला पण तो टेस्ट येतो आणि आपल्या स्पॉन्जला पण तो टेस्ट येतो, तो एकदम महत्त्वाचा आहे। ठीक आहे, तर आणि लेस क्रीममध्येच केक बनवायचा प्रयत्न करायचा। ठीक आहे, आणि सेकंड लेयर पण सेम शुगर सिरप करायची, शुगर सिरप लावून घ्यायचं आणि क्रीममध्ये पण क्रश आपल्याला यूज करायचे आणि तुम्ही बटरस्कॉचचे जे नट्स असतात ना ते पण यूज करू शकता जर कोणाला क्रंची आवडत असेल तर। ठीक आहे, आपला सिंपल क्रशमध्येच केक बनणार आहे। ठीक आहे, आणि चिल्ड्रन डे स्पेशल जर कोणाला केक बेकिंग क्लासेस करायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये मी नंबर शेअर करणार आहे, तुम्ही त्याच्यावरती कॉल करून डिटेल्स घेऊ शकता होम बेकरी स्टार्ट करायची असेल तर। ओके, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। जे तुमचे रिलेटिव्स वगैरे कोण असेल त्यांच्यामध्ये कोणाला बेकरीच्या रिलेटेड काय त्यांचे क्वेरीज असतील किंवा कोणाला क्लास करायचा असेल किंवा कोणाला काय अडचणी येत असतील केक बनवताना, जर क्रीम कशी बनवायची, स्पॉन्ज कसा बनवायचा, कटिंग कसं करायचं, सेट किती वेळ ठेवायचा, खूप सारे बेकरी रिलेटेड जे आपल्या प्रश्न असतात त्याचं ॲन्सर तुम्हाला भेटून जाईल। आणि थोडी क्रीम घेऊन आपण क्रम कोट करून घ्यायचं अगोदर आणि क्रम कोट करून घेऊन 10 मिनटं केक नंतर फ्रीजमध्ये ठेवायचा। आणि मला हा लगेच द्यायचा होता म्हणून मी याला क्रम कोट नाही तर डायरेक्ट आयसिंग केलेली आहे आणि हा मी केक इथं रेडी करणार आहे। आणि थोडासा आपला हात कलर चेंज होते, क्रीमचा कलर असतो व्हाईट, तर व्हाईट क्रीममध्येच आपल्याला एक ड्रॉप येलो कलर, एकदम लाईट येलो म्हणजे ऑफ व्हाईट थोडासाच कलर मिक्स करायचं, म्हणजे त्याला ऑफ व्हाईट कलर येतो। ठीक आहे, तर काही लोकांचा ऑफ व्हाईट कलर बनत नाही तर त्यांना हे ट्रिक माहीत नसते की हा नक्की आहे काय। ठीक आहे, ऑफ व्हाईट अजून एक कलर असतो जो आपण रेड वेल्वेट केकमध्ये जे चीज असतं आणि ते चीज त्याच्यामध्ये ॲड केल्यावरती त्यावेळेस पण तो चीजचा कलर येतो त्याला, तो पण ऑफ व्हाईट असतो। ठीक आहे, थोडंसं जिथं कमी वाटेल तिथं आपल्याला एक्स्ट्रा क्रीम लावून आपल्याला केकला लेवल करून घ्यायची आहे आणि स्क्रॅपरने क्लीन करायचं आणि एकदम प्रॉपर फिनिशिंग येते ह्या स्क्रॅपरने। ठीक आहे, एकदम लाईटली प्रेस करायचं, त्याला डायरेक्ट त्याच्यामध्ये हे नाही करायचं, एकदम लाईटली टच करायचं आणि टर्न टेबल आपल्याला फिरवत राहायचं आहे, म्हणजे ते आपले एक लेवल होऊन जातं आणि फिनिशिंग पण चांगली येते त्याच्यासाठी। आणि स्पॅच्युलाने परत क्लीन करायचं आणि वरती प्रॉपर फिनिशिंग येते मग। आणि नंतर तुम्ही हवी ती डिझाईन त्याच्यावरती करू शकता। बटरस्कॉच केकमध्ये बटरस्कॉचचं जे ग्लेज असतं ते वापरू शकतो आणि दुसरी एक डिझाईन येते सिंपल, ती पण करू शकतो।
चॉकलेट गार्निशिंग यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज केक बनवू शकता. तर हा आपला सिम्पल कस्टमाइज केक आहे. ओके. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा, म्हणजे जे सर्व डिटेल्स आहे ते तुम्हाला समजेल अशा पद्धतीने. तर इथं मी व्हाईट क्रीममध्येच थोडंसं ब्ल्यू कलर मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यावरती असे धाग्याची डिझाईन बनवलेली आहे केकवरती. आणि त्याच्यावरती आपण हे जे आहेत जेम्स. ओके. तर जेम्स लावून घेणार आहे. असा बलूनचा शेप त्याला आला पाहिजे. बलूनचा नाही येत पण लुक असं बलून टाईप वाटतो. तर मुलांच्या आवडीचा असतो तो. बलून वगैरे आवडतात आणि जेम्स तर आवडतातच. ओके. अशा प्रकारे इथं आपला झालेला आहे केक रेडी. केक कसा वाटला कमेंट तर काही येतच नाहीत, पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तेवढं केलं तरी बस होईल. ओके. आणि हे स्प्रिंकलर आहेत. ठीक आहे. आता मी जे त्याच्यामध्ये टाकत आहे ना छोटे छोटे एकदम रेनबो कलरचे स्प्रिंकलर आहेत ते पण आपण त्याच्यामध्ये जशी तुम्हाला हवी तशी जी लहान मुलांच्या ज्या रिलेटेड असतं, चॉकलेट स्प्रिंकलर असतात, अजून काही वेगवेगळे म्हणजे जे तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही डेकोरेट करू शकता. कार वगैरे असतील, कारचं जे फाउंडनमध्ये येतं कटर, त्या कटरने कट करायचे कारच्या शेपमध्ये. क्लाउड्स येतात, खूप सारे व्हरायटीज येतात त्याच्यामध्ये. तसं आपण बनवू शकतो, पण तसं कस्टमरने समोरून आपल्याला सांगितलं पाहिजे. ठीक आहे. कस्टमरला हा अर्जंट केक पाहिजे होता, त्याच्यामुळे हा मी एकदम सिम्पल पद्धतीने बनवलेला आहे. बनवला की लगेच पॅक करून दिलेला आहे तो. ठीक आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हसत राहा, खेळत राहा, खात राहा, केक पण बनवत राहा. अजून काही तुम्हाला आवडत असेल ते पण बनवत राहा. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू.